नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। हेमंत डोमे सर दिग्दर्शित फर्स्ट क्लास दाभाडे ह्या चित्रपटाला लागून एकूण 3 दिवस कंप्लीट झालेले आहे। तर 3 दिवसाचं कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सुरुवातीला जे मी थंबनेल लिहिलेलं आहे की सुपरहिट चित्रपट आहे परंतु शोज कमी आहेत। तर असं का? कारण जो अक्षय कुमारचा चित्रपट आलेला आहे स्काय फोर्स, त्याला एकूण 10 शोज आहेत आणि त्याच थिएटरमध्ये आपल्याला आपल्या फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपटाला, मराठी चित्रपटाला फक्त 1 किंवा 2 शोज आहेत। तर हा भेदभाव का? तर हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत व्हिडिओच्या पुढे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। आता आपण येऊया तुर्तास या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे। जे 3 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेलं आहे फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाचं, तर त्या चित्रपटाच्या कलेक्शनला सुरुवात करूयात। तर जे पहिल्या दिवसाचं कलेक्शन झालेलं आहे ते आहे 28 लाख एवढं। जे चित्रपटाचं दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन झालेलं आहे जे जेव्हा शनिवार होता तर ते कलेक्शन झालेलं आहे 49 लाख एवढं। आणि चित्रपटाने जे तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी कमाई केली ती आहे, एक मोठी झेप घेतली या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी, तर ती आहे 80 लाख एवढे। आणि चित्रपटाचे जे ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालंय जे प्रोडक्शन टीम कडनं आलेलं आहे तर ते आहे 2,01,00,000 एवढं। आणि चित्रपटाचे नेट कलेक्शन झालेलं आहे 3 दिवसाचं तर ते आहे 1,57,00,000 एवढं। तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन। जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्याला शोज कमी मिळत आहेत फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपटाला, तर ते का? जेव्हा मी बुक माय शो वरती पाहिलं, तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेलच, एका थिएटरमध्ये 10, 12 शोज हे स्काय फोर्सला मिळालेले आहेत। तर मग मराठी त्याच थिएटरमध्ये मराठीला 1 ते 2 शोज का? हा भेदभाव का असं मी विचारतो। कारण जेव्हा मी रविवारी जे चित्र पाहिलं बुक माय शो वरती, ते जवळपास फर्स्ट क्लास दाभाडे चित्रपटाला 17,000 तिकीटची विक्री झाली होती। तुम्ही स्क्रीनवर पाहती असाल तर 17,000 हा आकडा कमी नाहीये। तर मग हे भेदभाव का? आमचा चित्रपट जेव्हा चालतोय तेव्हा निदान तुम्ही शोज द्या। मग जेव्हा हा 2 कोटीचं जे हे कलेक्शन आहे ना, ते किमान 5 ते 5.5 कोटी एवढं तुम्हाला विकेंडला दिसेल। यार, आमचा फक्त चित्रपट महाराष्ट्रामध्येच रिलीज होतो ना, तर मग आम्हाला शोज द्यायला हरकत काय? जेव्हा चित्रपट ऍटलीस्ट चालतोय तेव्हा तरी तुम्ही शोज द्यायला हवे होते असं मला कुठेतरी वाटतं। माझ्या युट्यूब चॅनलकडनं मी हाच प्रयत्न करतोय की मराठी चित्रपटाला जेव्हा तो चालतोय तेव्हा ते शोज मिळायला पाहिजे। तर मी सांगितलं की 17,000 तिकीट्स विक्री झाली होती। जेव्हा वीकडे होता सोमवार तेव्हाही मी बघितलं तर 5,500 तिकीटची विक्री झाली होती। तर ही काही कमी आकडे नाही आहेत आणि जे कलेक्शन झालं तेही चांगलं आहे। त्यामुळे मला वाटतं की चित्रपट म्हणजे जे थिएटर्स मालक आहेत तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे कुठेतरी। कमर्शियलायझेशन ही गोष्ट आहेच, त्यांनाही प्रॉफिट कमवायचं आहे, परंतु जर का महाराष्ट्रामध्ये शोज दाखवायचे तर ते मराठीचे किमान 2 ते 3 शोज व्हायला पाहिजे असं मला वाटतं। तर हा विषय खूप गंभीर आहे, यावरती बोलून किती कमीच वाटेल, तर ते नंतर बोलूयाच आपण। परंतु इथेच हा व्हिडिओ संपवूयात। हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाचं 3 दिवसाचं। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच, जास्त लांबूयात नको व्हिडिओ आपला। तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि हो, लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी नक्की घ्या।